आपल्याला आठवत असेल साधारणपणे 25 वर्ष हा प्रोजेक्ट पुढे मागे थोडा रखडत होता. नंतर सचिन भाऊ असतील, सुनील शिंदेजी असतील, आमचे आशिषजी असतील, आम्ही सगळेच एकत्र मिळून उद्धव साहेबांकडे पूर्ण पाठपुरावा करून जितेंद्र आव्हाडजींसोबत हा प्रोजेक्ट मार्गी लावला. ऑगस्ट 2021 पासून आत्तापर्यंत आपण पाहतोय की एका वेगळ्या जोरात हे काम चाललेलं आहे, वेगळा एक चांगला स्पीड पकडलेला आहे या कामाने. आज 36व्या मजल्यापर्यंत आम्ही जाऊन आलो. आपण पाहतोय की कन्स्ट्रक्शन क्वालिटी अत्यंत उत्तम आहे. सगळ्याच फ्लॅट्समध्ये पुरेसा ऊन वारा हे सगळं आहे आणि खरोखर आनंद वाटेल प्रत्येक सामान्य माणसाला ज्यांचं घर इथे त्यांना मिळणार लॉटरीमधून आता मिळालेलं आहे. त्यांना सर्वांना आनंद होईल असं साजेसं चांगल्या क्वालिटीचं आपण इथे BDDचं काम बघतोय. साधारणतः पहिला टप्पा कधी पूर्ण झाला असेल? मला ही अपेक्षा आहे की ह्या वर्षाच्या शेवटापर्यंत पहिला टप्पा BDD वरळीमधला पूर्ण होईल. इथे आपण पाहिलं असेल थोडा प्लॅन बदलल्यानंतर अंडरग्राऊंड कार पार्क काढल्यानंतर काम झपाट्याने वाढत चाललेलं आहे. तसंच आता पुढे आम्ही नामजोशीला जाणार आहोत. तिथे आता प्लिंथ लेवलपर्यंत आलेलं आहे. नायगावचं देखील काम सुरू आहे. एकंदर साधारणपणे 15,000 फॅमिलीजसाठी परिवारांसाठी हे BDDचं पूर्ण आपण जो प्रोजेक्ट करत आहोत तो एका चांगल्या स्पीडनी पुढे चाललाय, वेगाने चाललेला आहे. आता काही राजकीय प्रश्न आहेत. कालच राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात जो निकाल दिला गेला आहे, जसे आपल्या पक्षासंदर्भात जसं झालं होतं तशाच प्रकारे झालेलं आहे. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं आहे. आम्हाला वेगळं काही अपेक्षित नव्हतं. आपण पाहताय इलेक्शन कमिशन हल्ली फ्रॉड असं झालेलं आहे. एंटायरली कॉम्प्रोमाइज कमिशन ऑफ इंडिया असं त्याचं नाव बदलण्यासारखं झालेलं आहे आणि आपण हा निर्णय अपेक्षित धरूनच चालत होतो. तरी देखील जनता ही आमच्यासोबत उभी आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्ससोबत उभी आहे. आपण पाहताय जनतेचं प्रेम अजूनही आणि संपूर्णपणे हे आमच्या पाठीशी आहे. कारण आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. पक्ष फोडायचे, पक्ष चोरायची कामं आमच्या हातून होत नाहीत. परंतु यामुळे एक प्रकारचं लोकशाही, कारण ज्या स्वायत्त संस्था आहेत त्याच्यावर नाही, लोकशाही आपल्या देशात राहिली का हा प्रश्न मी मागच्या वर्षापासून उचलतच आहोत. याआधी देखील उचललेला आहे. आपण पाहताय की गेल्या 10 वर्षामध्ये आणि खास करून गेल्या 5 वर्षांमध्ये जेवढ्या धाडी लोकांवर पडत आहेत. आज देखील आमच्या रवींद्र वायकर साहेबांवर प्रेशर आहे की तुम्ही आमच्या पक्षात या, भाजपमध्ये या, मिंदे गटात या, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकू. राजन साळवी साहेबांवर आहे, किशोरीतांवर आहे, सूरज चव्हाण यांना आत टाकलेलं आहे. गंमत अशी आहे की सूरज चव्हाणच्या केसमध्ये तर जे मालक आहेत त्या कंपनीचे ते मिंदे गटात नेते आहेत आणि हे कर्मचारी आहेत, तरी यांना अटक केलेली आहे. तर कोर्टाने हे सगळं बघणं अपेक्षित आहे. आम्ही न्याय मागत आहोत. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला आपण बघताय की महाराष्ट्रात 2 पक्ष फोडलेले आहेत, 2 पक्ष चोरलेले आहेत, एक परिवार फोडलेला आहे, एक घटनाबाह्य सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे आणि जवळपास 30 शहरांमध्ये निवडणूकच घ्यायला तयार नाही आहेत. मुंबई युनिव्हर्सिटीची पण निवडणूक घेणं ह्यांना हिंमत नाही आहे. तर हे असं सगळं लोकशाहीचा खून झालेला आहे हे आता ठरलं आहे. महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आपण आवाज उठवलेला होता. तर आता मुख्यमंत्री म्हणत आहेत की त्या सेंट्रल थीम पार्क तिथंच होईल आणि रेसकोर्स देखील. मला ते सकाळी वाचून एवढं हसायला आलं कारण घटनाबाह्य मुख्यमंत्री खूप वेळा खोटं बोलतात, नाही तर जे बोलतात त्यांना माहितीही नसतं. आज ते जे सांगितलं त्यांनी की आता 320 एकरचा आता सेंट्रल पार्क बनेल. मूळ जागाच 226 एकरची आहे, तर 320 एकर काढले कुठून यांनी? म्हणजे प्रत्येकाला जसं चॉकलेट देऊन ठेवलेलं आहे की आमदार बनवतो, खासदार बनवतो, मंत्री बनवतो आणि काही लोक जॅकेट घालून तयार आहेत. असं वाटतं मुंबईकर फसणार नाही आहेत. त्यांच्याकडे असतील असे फसणारे लोक, मुंबईत असे नाही आहेत. उद्या कल्याणमध्ये जात आहात, काका देखील कल्याणमध्ये येत आहेत उद्या, काय वाटतं? कोण? राज ठाकरे. अच्छा, नाही मला माहीत नाही, आपल्याकडून कळलं मला. पण साधारणपणे आपण पाहताय की कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे असेल आणि खास करून तर पुण्यात देखील, आम्ही मध्यंतरीच्या काळात पुण्यात पण होतो, गुंडांना तिथे जे काही मोकळं रान मिळालेलं आहे आणि कॅबिनेटमध्येच पक्ष चोरून बसलेले लोक बसलेत. तर गँग लीडर जर महाराष्ट्र चालवत असतील तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवतोय आणि त्याला आम्ही उत्तर द्यायला चाललोय. मंत्रिपदासाठी 1 कोटी दिले होते, मात्र उर्वरित पैसे दिले नाही, त्यामुळे मला मंत्रिपद दिलं नाही असं केसरकरांनी म्हटलं. मला वाटतं खोट्या लोकांकडे किती लक्ष द्यायचं हे आपण आता ठरवलं पाहिजे. जर तुम्ही त्यांची क्रॉस पाहिली असाल, एवढं खोटं बोलून अशा लोकांवर किती विश्वास ठेवायचा, हे स्वतः आरशात तरी कसे बघू शकतात लोक, हा मला प्रश्न पडतो. एक भाजप आणि मनसेची आता चर्चा, युतीची चर्चा आता सुरू झालेली आहे, त्याच्या रीतीने बघता नाही, इतर पक्षांवर मी कशाला काय बोलू. आपण पाहताय आमची जी काही नाळ आहे ती जनतेशी आहे, युती आमची जनतेशी जोडली. जब इलेक्शन कमीशन जैसी एक संस्था फ्री एंड फेयर होनी चाहिए, वो ऐसे पक्षपात करती है, लोकशाही का खून करती है, लोकतंत्र का खून करती है, तो डर इसी बात का होता है जनता को कि हमारे देश में लोकतंत्र रहा है कि नहीं रहा है. अगर इलेक्शन कमीशन ही चोरों को लेजिटिमाइज करना शुरू करे तो तकलीफ इसी बात की है कि ये इलेक्शन कमीशन, उनका नाम बदल के एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन
ऐसे नाम रख दिए तो अच्छा होगा, सबको पता भी चलेगा। सुप्रिया सुले जी ने कहा है कि कोई मैजिकल पावर सपोर्ट कर रही है पीछे से इलेक्शन कमीशन को, उसके बाद सभी को पता है, पूरी दुनिया को पता है कि हमारे देश में लोकतंत्र खत्म हो चुका है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।